अरे देवा, माझी खोली पण उचकलेली दिसते. काय हे, कोणाला न विचारता सामानाला हात कसे लावू शकतात हे? ही बॅग पण उचकली की काय? बघूया. हुश, नशीब सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत. ही बॅग त्यांना दिसली नाही हे एक बरं झालं. अय्या आई, ही बॅग कशी आपल्याला दिसली नाही ग? अगं पण तूच काढत होतीस ना बॅगा कपाटातून. अगं हो, मी दुसऱ्या खोलीतल्या बॅगा शोधत होते ना. या खोलीत मी आलेच नाही. किती मस्त मस्त ड्रेसेस आहेत ग आई. हे ड्रेसेस माझे आहेत. हा, पण हे चिंगीला खूप चांगले दिसतील. आणि मीरा, मी तुझ्याविषयी बरंच ऐकलंय की तू मनानं खूप चांगली आहेस, उदार आहेस म्हणून. हे बघा, मी कशी आहे हे ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही. तुम्हाला माझं सामान वापरायचंय, माझे कपडे वापरायचे आहेत ना, खुशाल वापरा. मला मस्का लावू नका प्लीज. चालेल, थँक्यू. आई बघ ना, एवढे छान छान ड्रेस. बघ तू. अगं चिंगे, पण खूप भूक लागली. चल ना जेवायला जाऊ. आई तू हो ग पुढे, मी येते नंतर. तू जा. बरं, पण लवकर ये. हो ग, मस्त आहे. हा बघू. अरे बापरे, काय आहे, खूपच लवकर जेवायला घेतलं. हो, अरे प्रवासात ना आलात ना तुम्ही, दमला असाल. जेवून घ्या आणि आराम करा. हा, जेवायला सुरुवात करा. अरे वा, सगळे जेवायला बसले वाटतं. आम्ही थकून आलोय, आम्हाला जेवायला वाढा. काय ग? हो ना. आजचा दिवस आम्ही करतो आराम, उद्यापासून कामाला सुरुवात करू. काय ग? हो ना. अभिषेक, हा, वाढत्या नाही. वाढतो 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 वाढतो. हा, सांगा काय काय होत्या, लाजू नका. हा, आपलंच घर आहे समजा. आय्या, समजा म्हणजे काय, आहेच आमचं. म्हणजे काय, तू गायत्री वहिनींना सांगितलं नाही मला कसं जेवण लागतं म्हणून? काय तू? अगं बाई, आता काय झालं? काय झालं म्हणजे? किती अळणी आहे जेवण. भाजीत मसाला नाही, तिखट नाही, वरणात मीठ नाही. अभिषेक, हा बा, जर तिखट मीठ घेऊन ये आणि वाढत्या. आणतो आणतो. विलास, तुला हवं तेवढं घालून घे. फक्त त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या म्हणजे झालं. गायत्री वहिनी, अहो त्याचं काय आहे ना, यांच्या की नाही जेवणाचं बरंच असतं हो. यांचं की नाही डावीकडे पाण्याचा ग्लास हवा, उजवीकडे वरणाची वाटी हवी. त्यांचं खूप असतं ना, मग ते तुम्हीच करायला हवं ना. त्यांना काय हवं काय नको ते तुम्ही बघत जा. हो हो, उद्यापासून मीच बघेन. हो, रागावलात का तुम्ही? तसा काही फरक पडत नाही, पण तुम्ही रागावू नका हो. आपण नात्यात लागतो की नाही. चला
जेवायला सुरुवात करा. बरी आठवण झाली दादा. मी सहज म्हणून बंगल्याच्या मागच्या दारी गेलो तर दचकलोच. अरे केवढं गवत आणि रांझाळं वाढली तिथे. अरे हो, ते पावसाळा होता ना, जरा लांबला पाऊस यंदा, ते काढायचं राहिलं. अरे पाऊस संपून महिना होत आला, आता काढायचं नाही का गवत? हे बघ काका, तुला विघ्नेश, जेवताना बोलू नये बाळा. आपली जीभ दाताखाली येते. नको बोलूस, पण हे तू बरोबर करत नाहीयेस. अरे तुला एवढी राहायला जागा दिली, त्याची काही देखभाल करशील की नाही? मी काही बोलू का? त्याची विनायकराव, कशाला गप्प करतात मुलांना? अहो, या असल्या माणसांशी वागताना संस्कार नाहीयेत का मला? त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. वा दाजी, काय बोललात तुम्ही, मस्त. पण जावई म्हणजे घरचा माणूस नव्हे, तो बाहेरचाच म्हटलं. काय ग? हो ना. अहो किती झालं तरी पाहुणाच तो. पाहुण्यानं कसं पाहुण्यासारखं वागावं. जावयानं सासऱ्याच्या घरी जरा गप्पच राहावं. काय ग? कळली का एका माणसाला त्याची जागा? रिडिक्युलस. मी विघ्नेश, भरल्या ताटावरून उठू नको. हो विघ्नेश, अरे काही लोकांना 2 वेळचं अन्न मिळवण्यासाठी सुद्धा दुसऱ्याच्या दारात जावं लागतं. आपण स्वतः मेहनत करतो म्हणून लक्ष्मी अशी समोरून वाढते आपल्याला. तिचा असा अवमान करू नये. जेव. दाजी काय, गावाची प्रॉपर्टी मी विकली, लीजवर दिली किंवा काय केली, पण इथल्या प्रॉपर्टीवरही माझा हक्क आहेच की. काय? हो, ज्या जागेत हा आभाळमाया बंगला आहे ती आपली पिढीजात जागा आहे. अहो, 7-12 वर नाव आहे त्यांच्या वडिलांचं, तपासून बघा हवं तर. काय करावं काही कळत नाही. हे पहा, तुम्ही धीर सोडू नका. सगळं ठीक होईल. चांगल्या 2 थोबाडीत मारतो त्या विलासच्या, म्हणजे मग सरळ येईल तो. अहो पण हा काही मार्ग नाही ना. नाही, आणि विलास अशानं ऐकणारा नाहीच आहे. त्याला वठणीवर आणायला ना काहीतरी ठोस उपाय शोधायला पाहिजे, वेगळाच. पण आता काय करायचं ताई? कोणाची मदत घ्यायची? हा विलास पडला सख्खा चुलत भाऊ. अगं बाहेरच्या माणसाशी लढणं सोपं असतं का कोर्टात बिटात? घरच्यांशी लढणं म्हणजे जीवावर येतं माझ्या. ते या प्रॉपर्टीसाठी. अगं ही प्रॉपर्टी मी माझ्या कष्टानं घाम गाळून मिळवले म्हणून. नुसती जमीन असती ना तर केव्हाच त्याच्या नावे करून दिली असती. मी जाऊन राहिलो असतो गावी. नाही नाही विनायकराव, असा विचारही मनात आणू नका तुम्ही. हो, विलास स्वतःची प्रॉपर्टी फुंकून मोकळा झालाय आणि आता तुमच्या मेहनतीच्या कमाईवर डल्ला मारायला बघतोय.
मला एक उपाय दिसतोय. कोणता? काट्याने काटा काढायचा. म्हणजे अरे बबड्या, कारस्थानी माणसाला तोंड द्यायला ना तशीच माणसं लागतात. काय हो, कळलं का तुम्हाला? कळलं. आणि अशी 2 माणसं यांच्या घरात आहेत. कोण? अरे तुमच्या दोन्ही सुना, अभिलाषा आणि काशी. काय? काशी अभिलाषा? हो, काट्याने काटा काढावा असं म्हणतातच की नाही. पण माझ्या सुना संध्यासारख्या नाही. वहिनी, तुमचं तुमच्या सुनांवरचं प्रेम आम्ही समजू शकतो. अहो, पण विलास आणि संध्याला बाहेर काढायला तुमच्या सुनांचा फटकळपणा हाच उपयोगी पडणार आहे. गायत्री, मला ताईचं म्हणणं पटतंय. अहो, पण त्यांच्याकडे कागदपत्र आहेत. घर त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे. कायदा त्यांच्या बाजूनी आहे. वहिनी, हे सगळं खरंय, पण आपल्याला काहीतरी करावं लागेलच ना. नाहीतर विलास आणि संध्या तुमचं जगणं मुश्किल करून ठेवतील. बबड्या, तो जेवढे दिवस इथे राहील ना तेवढे दिवस तुम्हाला काही ना काही मनस्ताप सहन करायला लागेल. ही काळ्या दगडावरची रेग आहे. हा बाळा, काय रे, बोल. अरे देवा. मग अरे मी कसा काय येऊ? इथे ते विलास आणि संध्या ठाण मांडून बसलेत. तू गवंड्यांना बोलवलंयस ना? बरं, मी बघतो काय करायचं ते. काय हो, काय झालं? अगं, पडवीचं छप्पर खाली आलं असं म्हणतोय बाळा. अरे देवा, मग आता? दाजी, ताई, मला असं वाटतं की तुम्ही निघा लगेच, कारण तुमची गरज आहे तिकडे. अरे पण तुम्हाला सुद्धा इथे गरज आहे आमची. तो विलास 1 नंबरचा डॅम्बिस आहे. पण माझ्या सुनाई काही कमी नाही तर त्या विलासला पुरून उरतील. तुम्ही इथली काळजी नका करू. तुम्ही निघा. हॅलो आयो, अगं लय मजा आलती. हा समजा ठरल्याप्रमाणे झालं होतं. बरं, त्या दोघे येऊन सासूला इंग दाखवणार तेवढ्यात चुलत भाऊ आला आबांचा. आणि काय म्हणला माहितीये काय? आम्हाला घराचा हिस्सा पाहिजे म्हणे. काय आयो? होय, आता मला थांबायलाच हवं. हा नाही, ते आपलं सिक्रेट आहे. अगं, तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है. अगं फोन ठेवतो. अगं लागलं गाणं. थांब अगं थांब. अगं ते इंगी आपलं चिंगी. बरं केलंस तू मच्छर मारायच्या बॅटी आणल्यास. लय मच्छर आहेत ना बागीत. मच्छर मारण्याच्या बॅटी नाही रे, बॅडमिंटनचं रॅकेट म्हणतात त्याला. हो. मला माहित होतं, पण तुला माहित की नाही मला माहित नव्हतं, म्हणून मी माहित करून घेतलं. तू हसावस म्हणून. अय्या, हो. तू हसतीस ना तेव्हा लय गोड दिसतीस. चालेल. ए पण काय रे, तुझं नाव काय आहे? सांगितलं ना तुला काल, अभिषेक. अभिषेक? मग या घरातले सगळेजण तुला ते प्रायश्चित्त असं का म्हणत असतात? प्रायश्चित्त लाडानं म्हणतात ते. मला लाडानं प्रेमानं असं प्रायश्चित्त म्हणतात ते. जाऊ दे ना, चल आपण खेळूया ना. दे ना खेळूया. अय्या, तुला खेळता पण येतं? चॉम्पियन आहे आपण. लय मस्त खेळतो आपण. ते बॉल कुठे? बॉल? अरे बॉल नाही, हे बघ, शटल कॉक म्हणतात त्याला. शटलकॉक? हे पण आपल्याला माहित होतं. आपण हसावंच म्हणून. चालेल, चल खेळूया आपण. मी सर्व्हिस करणार. हा, पहिलं तू. चल टाक. अशी बॅट नाही पकडायची, अशी पकडायची. तू म्हणतेस ना, मग अशी पकडतो. चल. काय चाललंय तुझं? तू इथे प्रायश्चित्त घ्यायला आलाय, खेळायला आलाय? हा, जा बाळा, प्रायश्चित्त घे. अहो, कामाला लाग. चल तिच्या पुढे. चिंगी, माझ्या मुलींची खेळणी त्यांना न विचारता घ्यायची नाही.
कळलं? आओ पण दादा ऐक. काम करे. भाऊजी, प्यार का दुश्मन, अंधा कानून, हिम्मत वाला, एक हात का शहनशाह, दर्दे दिल, दर्दे जिगर, अंधा युग. नाजूक हातातनं बॅट काढून घेतली भाऊजींनी. चिंगी, तू घाबरू नको, तुला मी नया बॅटी आणून देईन. अय्या खरंच? होय. पण तू का देशील? बगली, तू नाही समजेगी. चालेल, चल. चालेल. आयो येणार, तुझी सून येणार. तुझे देखा तो ये जाना सनम. शी बाबा, डोक्याला ताप झालाय त्या दोघी. अगं माझ्या सगळ्या वस्तूंची वाट लावली दोघींनी. हो ना वहिनी, माझ्या मेकअप किटची तर अवस्था ते लहान मुलांच्या कलर बॉक्स सारखी करून ठेवली आहे. आणि हे आमचे हे म्हणतात की अभिलाषा तू एक शब्दही बोलायचा नाही त्यांना. हो ना, आमच्याकडेही सारखंच आहे. विघ्नेशने मला सांगितलंय तू काहीही बोलायचं नाही, चांगलंपणाचं नाटक करायचं म्हणून, नाहीतर. अगं पण कॅश, नाटक संपेपर्यंत दार बंद करून आत बसावं लागेल, त्याचं काय? हिने काय करू शकतो आपण? दार उघडलं की त्या दोघी येतात आणि हे सगळं आपलंच आहे, आमचं आहे असं म्हणून सगळं घेऊन जातात. हो ग देवा परमेश्वरा, कॅश खरंच त्यांचा हक्क सिद्ध झाला तर काय करायचं आपण? बहिणी, अहो काय बोलताय तुम्ही? चांगला विचार करा ना, चांगलं बोला ना प्लीज. हा हा, चांगला विचार, चांगला विचार. मग कॅश, सासूबाईंवर हल्ले कधी सुरू करायचे? आता कसं बोललात? हे कॅश, तुला माहिती आहे ना माझी आई तुला उलट्या पिसाची बहिणी, आल्या त्या 2 कोंबड्या. मी दार उघडते. हा, अभ्या तू? तायो, एक काम होतं. ये. तायो, मी तुमच्यासाठी एवढं केलं, आता तुम्ही माझ्यासाठी एक काम करा ना. अरे असं काय करतोयस? त्या दिवशीच कॅशने तुला पैसे दिले ना, आता परत परत काय? अगं तायो नाही, अगं पैसे नाही मागत आहे. तायो, मैं मेरा प्यार मांग रहा हूं तायो, मेरा प्यार. दीदी, दीदी प्यार दे, प्यार दे, प्यार दे दे. दीदी मुझे मेरा प्यार दे, दीदी प्यार दे. काय चालवलंय तू? अहो बहिणी, म्हणजे त्याचं कुणावर तरी प्रेम बसलंय, होणार आहे. हय हय. अरे देवा परमेश्वरा, कुणावर? इंगीवर, चिंगीवर. काय गाढव हा? अगं अरे आमचं इकडे काय चाललंय आणि तुझं काहीतरी भलतच. आम्ही इथे विचार करतोय की सासूबाईंचा बदला कसा घ्यायचा आणि तू. अरे तुम्ही, तुमचाच विषय होता आता, होय ना तायो? या 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 या. आता आपण यांच्याशीच बोलत होतो ना? हा? नाही नाही, हो हो नाही, हो म्हणजे ते हो म्हणजे आम्ही तुमच्याच विषयी बोलत होतो. म्हणजे तुम्हाला कितीतरी टेन्शन आलं असेल ना? हा, हो हो. अभिषेक, तू बाहेर जा. अहो ते जरा मला या दोघींशी बोलायचंय. हा तायो, ते जरा तेवढं. जातो. अहो आई, म्हणजे आपण खरंच आपल्या घराची वाटणी करायची आणि तीही त्यांच्या बरोबर? हो, दुसरा काहीही मार्ग नाही. अहो आई, पण मग आपल्याला काय?
अहो आई, असं बोलू नका, असं करू नका. मी आणि माझ्या मुली रस्त्यावर येऊ. अहो अगं माझ्या म्हणण्या न म्हणण्याने काय होणार आहे? त्यांनी कसं वागायचं ते ठरवलंय. आपलंच घर असल्यासारखे वागतायत ते. आणि पुन्हा सातबाऱ्यावर त्यांचं नाव आहे ना. अरे देवा, देवा परमेश्वरा, वाचव रे बाबा. असं नको करूस, असं नको होऊ देऊस. प्लीज आई, तुम्ही काहीतरी करा, काहीतरी उपाय शोधा. नाही मार्ग आहे पण कोणता? ते तिघच आहे आणि आपण 8 जण आहोत. आपण सगळे एकत्र आलो ना तर त्यांना पळता भुई थोडी करून ठेव. पण त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. पण आई, आपण सगळे एकत्र तर आहोत ना. आई, आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. आम्ही वेगळे होतो का कधी? हो ना. मग हे असं दारं बंद करून बसणं बंद करा. अरे आपल्याच घरात चोरासारखं काय वागता? रोजच्यासारखं वागा, नॉर्मल. आणि हे पहा, हे विसरू नका की त्यांना आपण जशास तसं उत्तर द्यायला हवं. कळलं? चला आता बाहेर या. दाजी आणि आत्या गावाला परत निघालेत. त्यांना निरोप द्या. कॅश, काय हे? आपण आईंच्या विरुद्ध लढायचं ठरवलं होतं, तर त्यांच्या साथीनं लढावं लागतंय. अहो बहिणी, त्यांच्या साथीने लढून आधी त्या विलास काकांना घराबाहेर हाकलू. मग सासूबाई आहेतच, त्या आणि ती मीरा. जातायत कुठे? चला. चल. अहो अहो अहो, काय एक दिवस संपला, मग हिस्सा कधी घ्यायचा? हे घेऊ ग. घेऊ म्हणजे पण कधी? आज, उद्या, परवा, तेरवा? तुम्ही काय ठरवलेत का? ठरवलं तर होतं, पण आता विचार करतोय की हिस्सा मिळणार तर 100%. मग त्याच्या आधी काही दिवस जरा फुकटचं खायला मिळतंय, लोळायला मिळतंय, तेवढं लोळू, आणि कंटाळा आला की घेऊ हिस्सा. कशी वाटली कल्पना? ठीक, पण आपल्या हिश्श्याचे पैसे मिळाल्यावर कुठे फिरायला जायचं हे ठरवलेत ना तुम्ही? हा बाबा, कुठे जायचं फिरायला? मग ठरवलंय ना. आता शब्द देऊन आलोय. म्हटलं आता शब्द ठेवा आणि गोव्याचं बुकिंग करा, पैसे नंतर देतो. अय्या, गोवा? आई, मज्जा येईल ना. अरे मीरा, तू जेवणासाठी काय केलंयस? ती कालच्या सारखी खिचडी नको, काहीतरी चमचमीत बनव. चमचमीत म्हणजे? पिझ्झा. पिझ्झा कर ना. मला दुधी हलवा बनव. आणि माझ्यासाठी हॉटेलात मिळतंय सगळं. बाय चिंगी, तुझा पिझ्झा, काकू दुधी हलवा, आणि जे काय आहे ते हॉटेलात मिळतं, घरात नाही. हे घर आहे. विघ्नेश दादा. विघ्नेशा, किती उद्धट झालास रे. हेच संस्कार केले दादाने. एक मिनिट काका, तू संस्काराबद्दल प्लीज बोलू नको. नाही, दुसऱ्यांच्या घरात हे असे कपडे घालून झोपलायस, हे कुठले संस्कार आहेत रे? काकाशी असं बोलतोस? लाज नाही वाटत? काकाला लाज वाटत नाही तर पुतण्याला कशाला वाटायला पाहिजे लाज? विघ्नेश दादा, तुम्हाला बाहेर जायचं होतं ना, प्लीज. उशीर होतो तुम्हाला, पण प्लीज. बरं विघ्नेशा, मला जरा गरज होती. 10,000 देतोस उसने? बरं 5,000 दे. जाऊ दे, 3,000 दे. बस उसने दे. उसने? तुला व्याजावर सुद्धा पैसे देणार नाही मी. हिश्श्याचं बोललं पाहिजे. बरोबर बोलतेस. आता मला माझा हिस्सा लवकरच घ्यायला पाहिजे. बरं विनायकराव, येतो. काळजी घ्या. काही लागलं सवरलं लगेच फोन करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे लक्षात असू द्या. आणि बबड्या,
जे मेहनतीने मिळवलंयस त्याच्यावर अजिबात पाणी सोडायचं नाही. अरे ताई, दाजी, निघालात तुम्ही? एवढ्या लवकर? हा, नाहीतर काय. अगं आल्यासारखं राहायचं महिनाभर जरा. हो ना, आम्हाला काही कमी नाही. 2 माणसं काही जड नाहीत आम्हाला. हा, तुला जड नसणारच ग. घर तुझं कुठे? दाजी, आता पुन्हा तो वाद कशाला? बरं या तुम्ही. हा ताई, वाटणीची तारीख ठरली की कळवतो हा तुला. अरे विलास, तशी वेळ येऊ नये म्हणून देवासमोर प्रार्थना करणार आहे मी. तेव्हा ती आशा तू सोडच. हा, आणि तसही माझ्या नवऱ्याने मला भरपूर दिलंय, कळलं? ताई, तू भारी गमतीशीर आहे. नमस्कार करतो. अगे तुम्ही नमस्कार करा. हो, नाही नाही, नको नको, तुमचा नमस्कार पोचला. हा, चल बाबडे, येतो. ताई थांब थांब. मला असं वाटतंय की तुला या घराच्या हिश्श्यात काही रस नाही. मग तुझ्या वाटचा हिस्सा जर चिंगीच्या नावे करशील तर केवढं पुण्य लाभेल तुला. माझ्या पाप पुण्याची तू काळजी करू नकोस विलास. हा, तू ही जी काही पाप करतोयस ना त्याची काळजी कर. हा, कारण तुझ्या पापाचा घडा आता भरलाय. जन्मभराची अद्दल तुला घडणार असं दिसतंय. जन्मभराची अद्दल मला कोण घडवणार? मागे बघ, तिन्ही भाऊ एकत्र आले, ते तुला जन्माची अत्तल घडवतील. विलास, अजूनही वेळ गेलेली नाहीये. स्वतःला सावर. आम्ही तुला सांगायचं काम केलंय. आता या उपर तू आणि तुझं नशीब. बरं, येतो आम्ही. कश काय चाललंय तुझं? एक मिनिट. कॅश काय चाललंय तुझं मोबाईलवर? काय ते? त्या दोघींमुळे आपल्या नवऱ्यांना किती त्रास झालाय माहितीये ना तुला? हो, मला ते आठवल्यावरही त्रास होतो. म्हणून म्हणते असं स्वस्त बसून नाही चालणार. म्हणजे आई आणि मीरा असं वागू शकतात असं मला वाटलं नव्हतं. हा, या दोघींबद्दल मी बरंच काही ऐकून आहे. जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही ना काही घडवतच असतात. आता हे काय बोलणं चाललंय ते ऐकायला हवं. वहिनी, पण जे काही कारस्थान करतोय हे त्यांना कळलं तर नसेल ना? असं का वाटतंय तुला? नाही म्हणजे वहिनी, आपल्याला त्यांच्याशी लढायचं होतं, पण आईने आपल्याला त्या डोकेदुखीशीच लढायला सांगितलं. आता ही डोकेदुखी कोण? वहिनी, डोकेदुखी आपल्या घरात जी आली आहे ना ती डोकेदुखी. ती अहो ती संध्या काकू. संध्या डोक्याला ताप झाला त्या संध्या काकूचा. संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे त्याची तयारी आत्ता करायला नको का? आता मी संध्या काकू बद्दल बोलते. संध्याकाळचा स्वयंपाक. हो, संध्याकाळचा स्वयंपाक आपल्याला आताच करायला पाहिजे. काय? तुमच्या दोघींबद्दल बरंच ऐकलंय. याआधी तुम्ही तुमच्या सासूबाईंना बराच त्रास दिलात ना? भूतकाळातल्या गोष्टी काढू नका. तुम्हाला काय काम आहे ते सांगा आधी. भूतांना कुठला आलाय भूतकाळ? हा, पण मी जे काही बोलते ते बरोबर आहे ना?
खरं होतं. आम्ही खरंच खूप सुधारलोय आणि आमच्या सासूबाईंवर आमचं जीवापाड प्रेम आहे. आम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. वेळ आली ना तर अभिलाषा वहिनी त्यांच्यासाठी जीव सुद्धा देतील. काय? हो हो. हो, चांगलंय. सासूवरचं तुमचं प्रेम बघून मला अगदी भरून आलंय. असंच प्रेम करत राहा. काय करत होतीस ग? पहिल्यांदाच असे केलेस म्हणून माफ करते. परत जसे इशारे केलेस ना तर बोट मोडीन, हातात देईन. कळलं? बापरे कॅश, काय गुंडबाई आहे. पण आपल्या सासूबाई घाबरल्या असतील आणि आपल्याला ह्यांच्यावर सोडलं. कसला विचार करताय? गायत्री, तू ताईचं बोलणं ऐकून अभिलाषा आणि काश्मीराला त्या संध्याच्या मागे पाठवतेस, पण काय नवीन गोंधळ झाला नाही म्हणजे मिळवली. तुम्ही अजिबात काळजी करू नका. उलट काही गोंधळ होऊ नये म्हणून तर मी हे सगळं केलंय. म्हणजे अहो, आपल्याला जरी वाटलं ना की काशी आणि अभिलाषा सुधारल्यात तरी तसं काहीही झालेलं नाहीये. त्या दोघी नाटक करतायत. कशावरून असं म्हणतेस तू? आपण पिकनिकला गेलो होतो ना तेव्हा त्यांनी मीराकडून खरं काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. खरं सांगू का, त्यांच्या वागण्यावरून माझी खात्री पटली की त्या फक्त माझ्यावर आणि मीरावर सूड उगवण्याची संधी शोधतात. खरं म्हणजे घरी आल्याबरोबर मी त्या दोघींना वठणीवर आणणार होते, पण घरात वेगळाच गोंधळ सुरू होता म्हणून मी काही बोलले नाही. विलास भाऊजींनी जो आपल्याला शह दिलाय ना त्याच्यावर मात करण्यासाठी मी काशी अभिलाषाचा काटशह दिला. आता जरा मला आणि मीराला विचार करायला वेळ नाही. आबा, एक मेजर प्रॉब्लेम झाला. काय रे, काय झालं? आबा, आता बँक मॅनेजरचा फोन आला होता. ते म्हणत होते विलास काका त्यांच्याकडे गेलेले आभाळ मायाचे पेपर घेऊन आभाळ मायावरती कर्ज काढायला. हो, म्हणजे आई, आबा त्याच्याकडे सगळे लीगल पेपर्स आहेत, तर त्या पेपर्सवर त्याला आभाळ मायावरती कर्ज नक्की मिळू शकतं. हा 7/12चा उतारा, त्याचं हक्क सोड पत्र नाही आपल्याकडे. हे सगळे लीगल पेपर्स आहेत ना, याच्या पुढे नाती, विश्वास सगळं सगळं हरतं रे, जसे आपण आत्ता हरलोय. आबा, एक सांगू, म्हणजे तुमची परमिशन असेल तर मी हे प्रकरण माझ्या पद्धतीने हँडल करू. विघ्नेश, अरे सगळ्याच गोष्टी त्यांच्या बाजूने आहेत म्हटल्यावर तू काय करणार आहेस? तुमच्या दोघांचाही विश्वास असेल माझ्यावर तर मी सांगतो. सांगू? म्हणजे हा रिझल्ट नक्की येईल आपल्यापासून. याला म्हणतात जशास तसे. अगं पण तू हे पहा, तुम्ही त्याला अजिबात अडवू नका. विघ्नेश, तू जा. तू काहीही चुकीचं करत नाहीस. कसं विचारू तिला, कसं विचारू, जरा तालीम करून घ्याव्या. हाय, माय नेम इज अभ्या. नको इंग्लिश, नको, तिला इंग्लिश कळायचं नाही आपलं. हा, हाय, माझं नाव अभ्या. हा, जमते जमते. तुझ्यावरती आपलं प्रेम आहे. प्रेम नाही, लव आहे. लव नको, तुझ्यावरती आपला जीव आहे. हा, जमते. तिला मी डायरेक्ट लग्नाचं विचारलं तर, इंगी, तुला इंगी अभ्या कोल्हापूरकर व्हायला आवडेल? हो, आवडेल. आवडेल? हा, इंगी. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना,
सनम, मला ठाव होतं तू येणार. मग काय, तू तुझ्या रक्ताने प्रेमपत्र लिहिलंय म्हटल्यावर मला यावंच लागलं. रक्तानं? अगं पेन गावत नव्हतं म्हणून लाल स्केच पेनने लिहिलं. अरे तुझ्यात ना रोमॅन्टिकपणाच नाहीये. हे असं सांगायचं नसतं असं पेनाने लिहिलंय म्हणून. अगं ते रक्त खोटं असलं म्हणून काय झालं? त्यातल्या माझ्या प्रेमाच्या भावना तर खऱ्या आहेत ना, त्या समजून घे. त्या समजून घेतल्या म्हणून तर इथे आले ना. अभिषेक, एक मिनिट, हा आता अभिषेक कोण? नाही ना, हा अभिषेक कोण आपल्यामध्ये? अरे असं काय करतोय तूच अभिषेक. अरे होय, मॅच अभिषेक. त्यांच्या पायी माझं खरं नाव विसरलो मी. इंगी, परत एकदा म्हणून ऐकाय बरं वाटतंय. अभिषेक. अभिषेक. बरं, आता आपल्या प्रेमात कोणी विलन यायच्या आधी आपण आधी प्रेमाचं बोलून घेऊया. हा, चल. चालेल. चालेल? हो. खरंच चालेल? चालेल चालेल काय? हा? आणि चिंगे इकडे. आई अगं, आणि तू या घरगड्याबरोबर इथे काय करतेस? हो, तुम्ही घरगडी कोणाला बोलताय? तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे इथे? नाही, कोण नाही. मग तूच. हे बघा, या घरातल्या मोठ्या सोन्याचा भाऊ आहे आपण. हा, या घरातली माणसं आपला अभ्या म्हणते म्हणून काय झालं? कोल्हापूरला आपल्याला अभ्या शेठ म्हणतात. कोल्हापूरला आपला मोठा वाड आहे. हो, असून काय उपयोग? घरच्यांसाठी तर तू नोकरच. जेव्हा बघावं तेव्हा कामाला झुंपलेला असतो. आणि तू तुझ्यासाठी कोल्हापूरचा शेठ असशील रे. आणि या घराची वाटणी झाली नसली तरी आम्ही या घराचे मालकच आणि तू नोकर. समजलं? चिंगी, चल गा. चल अभिषेक. इंगी, बस झाला आता हे प्रायश्चित्त. या प्रायश्चित्ता इथे माझा भाजीपाला होऊन बसलाय सगळा. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजान. इंगीची आई चिंगीला घेऊन गेली. नाही, चिंगीची आई चिंगीला घेऊन गेली. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजान. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. दादा, तुम्हाला वाटतं तो आपल्या घरावरती खरंच कर्ज काढेल? ऋषी, तो म्हणतोय म्हणजे तो नक्की कर्ज काढणार. आणि समजा त्याने ते कर्ज फेडलंच नाही तर? काय? अरे नाहीच फेडणार आहे तो. हा, आज ओळखतो का आपण त्याला? म्हणजे त्यांनी कर्ज घेतलं तरी आपल्यालाच त्रास आणि ते फेडलं नाही तरी आपल्यालाच त्रास आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच सांगतोय दादा, माझी आयडिया आपण अंमलात आणूया. हे बघ, आई आणि आबांनी परमिशन दिली, तुझं सांग. अरे प्रश्न त्यांची परवानगी देण्याचा नाहीच आहे, प्रश्न तत्वांचा आहे. तत्व कुरवाळत राहिलास ना तर वरांड्यात झोपण्याची वेळ येईल. आणि तो विलास काका या आभाळ. काय विलास काका काय? बोल ना. नाही रे. अरे बोल. जाऊ दे, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसेल तर हरकत नाही, पण माझ्याबरोबर पत्ते तरी खेळणार की नाही? काय की वाटण्या झाल्यानंतर मी इथे एक मस्तपैकी मचाण बांधायचं ठरवलंय पत्ते खेळण्यासाठी. ऑफिस मधून आलं की सरळ मचाणावर निघून यायचं आणि पत्ते खेळायचे. कशी वाटते आयडिया? फक्त माझं लोन मंजूर झालं की मी मचाण बांधायला घेणार. हे बघ काका, आम्हाला माहिती आहे की तुझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत, पण मी हात जोडून तुला विनंती करतो, कृपा करून या आबाळमायावर कर्ज काढू नकोस. हे बघा, कर्ज काढायला तुम्ही मला भाग पाडताय. एकदम घराची वाटण्या करा, म्हणजे कर्ज काढायलाही नको आणि कोर्ट कचेरी नको. विचार करा, म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाहीये. अरे केवढा विचार करताय तुम्ही? मी कोणी परका आहे का? काका आहे मी तुमचा. हा, आता मान्य आहे की मी सध्या तुमच्याशी थोडा वाईट वागतोय, पण आधी मी किती चांगला होतो, किती लाड करायचो तुमचे लहानपणी. आठवा जरा, आठवा. हो, आठवत आहेत ना. हा मोटरसायकल मध्ये पेट्रोल टाकायचं नाही आणि आपल्याला धक्का मारायला लावायचा. अरे हसतोस काय? तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे 4-4, 5-5 किलोमीटर धावलोय आम्ही. किती स्वार्थी वागलायस रे तेव्हापासून तू. स्वार्थी नाही हा ना तर.
अरे लहानपणी या शर्टामध्ये सुरवंट टाकायचा. ए काका, त्यावेळेस आम्ही लहान होतो, नाहीतर ना आता. आता काय, आता विरोध करणार तुम्ही मला? हा बोल रे. अरे तू सगळी चौकशी करून घे, कागदपत्रांची चिंता करू नको, सगळं तयार आहे आपल्याकडे. झालं समाधान? झालं? आपल्याला वाटेल ते बोलतोय आपल्याच घरात. आणि विघ्नेश, माझी तत्व वगैरे सगळी विसर आता. आता काय तुझी जी आयडिया आहे ना ती अंमलात आणूया. नक्की. चला. काय तुम्ही आबांना सगळं सांगितलं? हो, मी नाही लपवू शकले त्यांच्यापासून. काशी आणि अभिलाषाच्या मनात काय चाललंय हे मला त्यांना सांगावंच लागलं. सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून आपण हा प्लॅन केला होता. आणि हा प्लॅन जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आला तेव्हा खुश होते सगळे. फक्त ह्या दोघींवर काहीही परिणाम झाला नाही. सगळी मेहनत फुकट जाईल आई. मीरा, मला नाही असं वाटत. अगं, जे भाऊ एकमेकांचं तोंड पाहत नव्हते ते एकत्र आले, हा फायदाच नाही का? त्या दोघी सुधारण्यापेक्षा हे तिघं भाऊ एकत्र आले हे मला जास्त महत्वाचं वाटतं. पण मग आता काय करायचं आपण? नाही, या दोघींना आपल्याला वठणीवर आणायचंय, पण त्याच्या आधी या विलास आणि फॅमिलीचं काय करायचं ते आपल्याला ठरवावं लागेल. बहिणी, लवकर इकडे. तिकडे बघा, वरती वरती संडे वाचून खोकला गेला. कॅश, पण हा खोकला आपल्याकडे काय येतोय? बघूया. कॅश, तुझी खोली खाली कर. काय एकदा सांगितलेलं कळत नाही? तसे या घरात एकदा सांगितलेलं कोणाला कळतच नाही. माझ्या नवऱ्याला धमकी देत आहेत काय? अहो, पण झालं तरी काय? काही झालेलं नाहीये, पण आज खूप काही होणार आहे. तुम्ही आधीपासून या घरात राहत होतात म्हणून आम्ही पाहुण्यांच्या खोलीत राहिलो. पण तुम्ही जर ओळख विसरलात तर आम्हाला मात्र आमचा हक्क दाखवायलाच लागेल. कॅश, आजपासून मी तुझ्याच खोलीत राहणार. सॉरी, ते शक्य नाही. मी तुला विचारत नाहीये, सांगतेय. मी तुम्हाला सांगते, बॅग उचलायची आणि सरळ गेस्ट रूमच्या दिशेने निघायचा. आणि परत माझ्या बेडरूम मध्ये राहण्याचा विचार स्वप्नात सुद्धा करायचा नाही. कळलं? कोण अडवते मला ते बघतेच मी. चल ग. तुम्ही माझ्या बेडरूम मध्ये पाय सुद्धा टाकायचा नाही. सोड मला. सोड म्हणते ना. हा काय तमाशा चाललाय? तमाशा मी नाही, तुमच्या या दोन्ही सुना करतात. आता आलाच आहात तर दोघींना समजवा तुम्ही. समजवण्याची गरज यांना नाही, तुला आहे. या घराचे स्वतःचे असे काही नियम आहेत आणि ते नियम तुम्हाला पाळावेच लागतील. तुम्हाला पाहुण्यांची खोली दिली ना राहायला, मग तुम्ही तिथे राहायचं. मनात आलं म्हणून दुसऱ्यांच्या खोलीत घुसखोरी केलेली मला चालणार नाही. घुसखोरी करायला मी काही पाहुणी नाहीये, या घराची मालकीण आहे. तुमच्या इतकाच माझाही हक्क आहे या घरावर. हक्क वगैरे कोर्टात सिद्ध झाल्यावर बघू, पण तोपर्यंत माझ्या सुनांच्या वस्तूंना हात लावलेला मला चालणार नाही. वहिनी, तुम्ही जर मीराच्या बाबतीत बोलला असतात तर समजू शकले असते मी, पण या दोघींसाठी ज्या तुमच्या जीवावर उठल्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही माझ्याशी वाद घालताय. तुमचा बदला घेण्याची भाषा बोलताना मी स्वतः ऐकलंय यांना. सासूबाई